ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णाबाई कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत रस्सा भाजी चण्याची. छान असे भिजवलेले चणे आहे आणि त्याची रस्सा भाजीसाठी मी तुम्हाला साहित्य सांगते. कापलेला कांदा, किसलेलं खोबरं, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, सुके धने, कोथिंबीर, व्हाईट तीळ, अद्रक, लसूण टाका, मी स्किप केलाय सध्या, आणि घरगुती मसाले, लाल तिखट, मालवणी मसाला, गरम मसाला, हळद, जिरे, मोहरी. छान अशी रस्सा भाजी तयार होते चण्याची. नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीत आहे. सर्वप्रथम आपण पॅन गरम करूया, त्याच्यात तेल ॲड करूया आणि आपला हा मसाला वाटपासाठी भाजून घेऊया छान असा. सर्वप्रथम कांदा आणि लसूण आणि आलं हे एकत्र भाजून घ्यायचं छान असं. कांदा गोल्डन होईपर्यंत भाजायचा. छान असा परतला की मग त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य सामग्री टाकून मसाला भाजून घ्यायचा आणि छान अशी माहीम पेस्ट करायची. कढीपत्ता ॲड करूया, तोही छान भाजून घेऊया. छान असं परतून घेतला की मसाला टेस्ट छान येते. आणि हो, मी नेहमी बोलते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी सोप्या पद्धतीत घरगुती सामग्रीमध्ये रेसिपीज. नक्की माझी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, फॉलो करा, कमेंट्स करा. सगळा मसाला टाकून छान असा भाजून घ्यायचा. आणि हो, मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे वाटप जर वर्किंग असाल तर तुम्ही भाजून ठेवू शकतात. अगदीच 8 दिवस टिकते हे वाटप. तुम्ही भाजून ठेवू शकतात आणि पाहिजे तेव्हा तुम्ही ग्राइंड करू शकतात आणि भाजीमध्ये वापरू शकतात. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे धणे टाकले आहे आणि सगळी सामग्री आपण एकत्र टाकून सगळं छान असा मसाला भाजून घ्यायचा. आणि मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये मी घरगुती मसालेच वापरतो आम्ही. छान असतात. आणि तुम्हाला जर घरगुती मसाले पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला नक्की मी डिटेल्स देऊन तुम्ही ऑर्डर करू शकतात. छान असा आपला मसाला भाजून झाला आहे आणि हे वाटप आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यास ठेवून देऊया. आणि ते थंड झालं की छान अशी माहीम पेस्ट तयार करायची त्याची. रस्स्याला मसाला जितका बारीक वाटेल तितका छानच लागतो टेस्ट. आणि अगदी कमी वेळेत होणारी ही भाजी आहे, ही रस्सा भाजी. नक्की या पद्धतीने ट्राय करा. आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा मसाला भाजून ठेवू शकतात. 8 दिवस आरामशीर टिकतो. हा मसाला आपला भाजून झाला आहे छान. याला आपण थंड होण्यास ठेवून देऊया. तोपर्यंत साईड बाय साईड दुसरी तयारी करूया आणि मग याला दळून घेऊया, छान असं ग्राइंड करून घेऊया. आता हा आपण रस्सा भाजी कुकरमध्येच करणार कारण चणे शिजायला वेळ लागतो. तर 4 ते 5 शिट्ट्यामध्ये छान असा हा रस्सा भाजी तयार होते. चणे अगदी छान शिजतात मऊसूत. तर कुकरमध्येच तुम्ही चण्याची भाजी तयार करा. तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये आपण टाकला आहे मोहरी. तडक्यासाठी मोहरी तर तडली की त्याच्यामध्ये ॲड करूया जिरे टाकल्यानंतर आपण त्यात ॲड करूया चिमूटभर हिंग. ही छान अशी फोडणी बसली की त्यामध्ये आपण टाकूया कढीपत्ता. ह्या तिन्ही गोष्टीच फोडणी इतकी छान बसते, खमंग स्वाद लागतो याच्यासाठी. छान असं कढीपत्ता टाकून परतून घ्यायचा. आणि याच्यामध्ये आपले घरगुती मसाले, लाल तिखट 1 चमचा, मालवणी मसाला अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ॲड करा तिखट गोड, कारण आपण हिरव्या मिरची टाकलं तर म्हणून मी मसाले थोडे प्रमाणातच टाकले. हळद. हे छान असं परतून घ्यायचा हा मसाला. तिखट कमी जास्त तुम्ही त्याप्रमाणे टाका. हा मी 1 चमचा थोडा घाटी मसाला टाकला आहे. आणि या साऱ्या गोष्टी छान अशा परतून घ्यायच्या. आणि हो, तुम्हाला ही घरगुती पद्धतीचे जर मसाले ऑर्डर करायचे असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची डिटेल दिली आहे. नक्की जाऊन चेक करा. आणि ऑर्डर करायची असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा किंवा तिथे जाऊन डिटेल दिली आहे तिथे जाऊन चेक करा. आणि घरगुती पद्धतीचे मसाले घ्या, खूप छान टेस्ट येते आणि एकदम ऑर्गॅनिक पद्धतीचे आहे. नो फूड कलर, नथिंग, नॅचरल ऑर्गॅनिक पद्धतीचे मसाले आहे. तर नक्की घ्या.
छान असं परतलं की आपण जे वाटप तयार करून ठेवलं होतं ते ग्राइंड करून जी पेस्ट आहे ती याच्यामध्ये ॲड करून यालाही छान असं परतून घ्यायचं आणि साईड बाय साईड एका पातेल्यात पाणी गरम व्हायला ठेवायचं ग्रेव्हीसाठी। छान असा आपला मसाला परतून घ्यायचा। मसाला परतेपर्यंत तिकडे पाणी गरम होतं आणि गरम पाणी टाकल्यामुळे भाजीची चव बदलत नाही, छान लागते। छान असा आपला मसालाही परतला आहे। आणि मी चणे मला सकाळी करायचे होते म्हणून मी रात्रीच भिजत टाकले होते। छान असं तेजपान पण ॲड करायचं आणि चव चांगली लागते। तर तुम्हाला रात्री करायला तुम्ही सकाळी चणे भिजवा, 4 ते 5 तास चणे भिजवा। तुम्ही सेम वाटपमध्ये तुम्ही काबुली चणे टाकून रस्सा बनवू शकता, छान लागते ती पण। छान असा आपला मसाला भाजला गेला आहे, परतला गेला आहे। यामध्ये आपण ॲड करूया आपले भिजवलेले चणे। आणि काही टिप्स आहे, चणा उकळताना शेवटी चिमूटभर मीठ घातलं तर चणा फुटत नाही आणि छान मऊ शिजतो। टिप्स नंबर 2, कांदा टोमॅटो मसाला तेल सुटेपर्यंत परतला तर हा रस्सा अगदी उत्तम आणि रंगही चव येतो। तुम्ही याच्यामध्ये कांदा टोमॅटो घालूनही रस्सा बनवू शकतात। थोडंसं आमसूल किंवा चिंच पाणी घातलं तर रस्स्याला हलकी आंबट खारट चव येते। रस्सा जाडसर हवा असेल तर 1 चमचा भाजलेलं चण्याचं पीठ घाला, छान लागतो। चणे ॲड करूया। त्याच्यामध्ये आपण बटाटाही टाकूया, 1 बटाटा टाकलाय मी, चवीला छान लागते ती टेस्ट। छान असं मिक्स करून याच्यामध्ये आपण गरम पाणी करून ठेवलं होतं ते टाकूया। तुम्हाला रस्सा किती कन्सिस्टन्सी हवी तशाप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा। घट्ट पाहिजे असेल तर कमी पाणी ॲड करा आणि रस्सा पाहिजे असेल एकदम तर तो तुम्ही त्यात पाणी ॲड करा तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे। आणि छान असं मिक्स करूया आणि याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत। हे पण मीठ ॲड करून छान असं मिक्स करून घेऊया आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या होऊ देऊ आणि भाजी तयार होते। छान असं लो फ्लेमवरती गॅस आपण ठेवूया आणि शिट्ट्या 4 ते 5 शिट्ट्यामध्ये आपली भाजी तयार होते। ह्या प्रकारे आपली ही रस्सा भाजी चणा तयार झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एक नवीन चवीसोबत, नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।